CJP, कॉकरोच जनता पार्टी, अभिजित दिपके, स्टुडंट्स प्रोटेस्ट. काय हा सर्व काही फार्स झाला, आंदोलन झालं, तो हे सरकार टाळू शकली असती? प्रश्न एक सामान्य माणूस म्हणून मनात येतो. असो, आता जे झालं ते झालं. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा होता, तो पण आला. नवीन कायदा बनला. NTA च्या 47 लोकांना बडतर्फ झाले, त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. पेपर लीक केलेले आतमध्ये आहेत, त्यांनासुद्धा हा कायदा नवीन अंमलात आलेला लागू होणार वगैरे गोष्टी ठरल्या. आणि मग सरकार विरोधी लोक जे खूप छान झालं म्हणत हसतायत, त्यांच्यामध्ये एक लाट आली की आजचा प्रधानसेवक हा गेला पाहिजे, बदलला पाहिजे. प्रधानमंत्री, पंतप्रधान भारत देशाचा बदलला पाहिजे असं बोलणाऱ्यांनी कधी स्वतःचा चेहरा आरशात पाहिला आहे का? स्वतःची पात्रता कधी पारखून बघितली आहे का? भले असतील कुठेतरी अधिकारी म्हणून रिटायर झाले असतील, भले असतील बडे बडे व्यापारी असतील, भले असतील रोज लाखो रुपये कमावणारे इंटेलेक्च्युअलसुद्धा असतील, पण पंतप्रधानसुद्धा बदलला पाहिजे. गतकाळातल्या काही आठवणी सोयीस्कररित्या जर तुम्ही विसरला असाल तर थोड्याशा आठवाव्या लागतील तुम्हाला. कदाचित काही लोक अंधभक्त बोलतोय म्हणून अर्धवट व्हिडिओ सोडून निघून पण जातील. आय डोंट केअर ॲट ऑल. परंतु जे घडलंय पूर्वी, जे सत्यता आहे, राजकारणातल्या पदांचा जो गैरवापर झालेला आहे, आणि तोही अतिशय अमानुषपणे गैरवापर, त्याबद्दलची थोडीशी माहिती ऐकण्याची मानसिकता आहे. ही ऐकून घ्या पूर्ण, आणि त्यानंतर यापैकी कोणाला पंतप्रधान करायचं याच्यासाठी पूर्ण देशभर हा व्हिडिओ दाखवल्यानंतर सह्याची मोहीम राबवा. लालू प्रसाद यादव 10x12च्या खोलीत आयुष्य जात होतं, आणि आज अब्जावधीची मालमत्ता आहे. मुलीचा बंगला, मुलीच्या बंगल्याची एक व्हिडिओ क्लिप बघण्यात आली. अहो, डोळे हापकून जातात. असलं ऐश्वर्य कुठून आलं? 10x12च्या खोलीत संसार सुरू झालेला आज महालच्या महाल, फॉरेनमध्ये प्रॉपर्टीज, अफाट पैसा, पशुखाद्य घोटाळा, असो, यादी खूप मोठी आहे. त्यांचे जेव्हा 4 खासदार निवडून आले आणि 24 आमदार निवडून आले, तेव्हा त्यांनी प्रश्न विचारला की माझ्या रॅलीला लाखो लोकांची गर्दी होती आणि 534 पैकी फक्त 4 खासदार. पण ते तेव्हा विसरून गेले की आपण एक कुत्रं पाळलं होतं, ज्याचं नाव होतं शहाबुद्दीन. राग येऊ देऊ नका, शब्द वापरतो मी परखडरित्या. हा शहाबुद्दीन म्हणून जो पाळला होता लालू प्रसाद यादव यांनी, हा कधीही बाजारात जायचा आणि हप्ते गोळा करायचा व्यापाऱ्यांकडनं. बिहारमध्ये व्यापाऱ्यांना व्यापार करणं मुश्किल झालं होतं. काही व्यापाऱ्यांनी खंडणी देण्यास नकार दिला, तेव्हा त्यांच्या मुलांना तेलामध्ये ॲसिड टाकून बुडवून मारलंय. जनता पाहत असते तेव्हा जनता आवाज उठवत नसते, पण वोटिंगच्या वेळेस जनता काठी उगारते. उसकी आवाज मतपेटी से बाहर आती है. भोगलं त्यांनी, माया खूप जमवली आहे. प्रश्न मला हा पडतोय की फक्त हा पशुखाद्य घोटाळा, अमुक घोटाळा, जेलमध्ये जाणं, तिथंही विलासी जीवन जगणं, नंतर व्हीलचेअरवर बसल्याचं नाटक करणं,
नंतर मुलांनी पण राजकारणात महत्त्वाच्या पदावर येणं, मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये राहणं, ह्या गोष्टींना पायबंद का बसत नाही? उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांचं सरकार, समाजवादी पार्टी, आपण बघतो आजकाल लाईव्ह टेलिकास्टमध्ये लाल टोपी घातलेला क्वालिफाईड खासदार अखिलेश यादव, मुलायम सिंग यादव यांचे चिरंजीव, त्यांच्या राज्यात अतीक अहमद, त्यांचा भाऊ आणि त्यांचा मुलगा, अहो त्यांचे कारनामे जर तुम्ही ऐकाल ना तर तुमच्या अंगावर काटे आले पाहिजेत. मी कोणाचाही भक्त नाही आहे, पण जो इनजस्टिस त्या त्या काळामध्ये घडला आहे ना त्या त्या राज्यामध्ये, त्याच्यापैकी जुजबी मला माहीत असलेली माहिती मी तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. अतीक अहमद ज्याचा एन्काउंटर झाला वगैरे सगळ्यांना माहिती आहे इतिहास, पण या अतीक अहमदची काय दहशत होती, आणि अशी दहशत निर्माण केलेलाच नंतर MLA सुद्धा झाला. शोकांतिका आहे आपल्या भारत देशाची. या अतीक अहमद आणि त्याचा भाऊ यांच्या नजरेत आवडलेली कोणतीही स्त्री त्यांना जर हवी असेल तर ते फक्त एका इशाऱ्यावर ठराविक हॉटेलमधली बुक केलेल्या रूममध्ये ती स्त्री, ती मुलगी, वय किती का असेना, तिथपर्यंत पोहोचवली जायची, तिच्यावर बलात्कार व्हायचा. 4 वर्षाच्या मुलीसुद्धा सुटल्या नाही आहेत. एका हॉटेलमध्ये एक किस्सा घडला. अतीक अहमदचा भाऊ त्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला म्हणून गेला होता. त्यांनी सहज पाहिलं समोरच्या टेबलवर एक कपल बसलेलं आहे. नेहमीप्रमाणे त्यांची दहशत, त्यांची पॉवर, त्यांची सत्ता, त्यांचा रुबाब असा काही होता की वेटर आला, कमरेत झुकून नमस्कार केला, क्या परोसू साहब, बताइए क्या खाओगे आज. त्याने इशारा केला, सामने की टेबल पे जो है वो मांगता है आज मुझे. क्या साहब, क्या बात कर रहे हो, यहीं पे परोसू या रूम में ला कर दूँ? वो बोला, यहाँ तो मैं खाना खा के जाऊँगा और वो चीज़ यहाँ कहाँ खाऊंगा, रूम पे भेज देना. 10 ते 12 मिनटात त्यांनी स्वतःचं जेवण उरकलं, रूमवर गेले आणि या अतीक अहमदचे गुंड लोक त्या हॉटेलमध्ये आले. फोनाफोनी झाली. जे कपल होतं त्यातल्या नवऱ्याला बाजूला केलं गेलं, तिला उचललं गेलं आणि डायरेक्ट ठरलेल्या हॉटेलला, ठरलेल्या रूममध्ये तिच्यावर बलात्कार. हे सर्रास घडत होतं. अतीक अहमदच्या विरुद्ध एक समन्स घेऊन वर्दीतला पोलीस त्यांच्या बंगल्यावर गेला. समन्स घेतलं गेलं, सही केली गेली नाही. त्या वर्दीतल्या माणसाचा मर्डर केला गेला. त्याची कातडी सोलून त्याचं प्रेत रस्त्यावर फेकून त्यावेळच्या DGPंना फोन गेला की आपका एक बंदा रास्ते पे पड़ा है, उसकी लाश उठाकर लेके जाइए. हे वातावरण होतं उत्तर प्रदेशमध्ये. काय त्यावेळेस अखिलेश यादव यांचे डोळे झाकलेले होते? काय अशा कहाण्या, 1-2 कहाण्या मी तुम्हाला सांगतोय, अशा कहाण्या तिथे रोज घडायच्या, रोज. कोणत्याही चांगल्या बाईला, कोणत्याही चांगल्या मुलीला बाहेर फिरणं मुश्किल झालं होतं. कितीतरी पोरींवर, कितीतरी बायकांवरती या अतीक अहमद, त्याच्या मुलांनी आणि त्याच्या भावानी कित्येक बायकांवरती बलात्कार केले, कित्येक मर्डर केले गेले, कित्येक व्यापाऱ्यांकडनं अतोनात खंडणी वसूल केली गेली, कित्येक गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी स्वतःच्या नावाने केल्या गेल्या. नंतर तो शेतकरी बेपत्ता झाला, कुठे सापडेनासा झाला. कुठे गेली ही माणसं? बिहार झाला, उत्तर प्रदेश झाला, अजून कोण हवं आहे आपल्याला? ममता बॅनर्जी. ममता बानो को पंतप्रधान बनाएंगे? इस अपने भारत की कुछ तो लाज रखो, लाज, असंच म्हणावंसं वाटतं. तृणमूल काँग्रेसचा या ममता बॅनर्जीच्या काळामध्ये बंगालमध्ये हायदोस, या पश्चिम बंगालमध्ये BJPच्या कार्यकर्त्याच्या घरातल्या
अहो 10-10 कार्यकर्त्याच्या घरातल्या पोरी आणि बायका उचलून नेल्या गेल्या, त्यांच्यावर गँगरेप झाली आणि घरी फोन आला, लेकर जाओ आपकी बीवी को, आपकी बेटी को लेकर जाओ, वो खुद के पैरों पे चल के नहीं आ सकेगी. काय यातना झाल्या असतील त्या BJPचे किंवा कुठलेही कार्यकर्ते असू द्या, पण फॅक्ट ही आहे ते BJPचे कार्यकर्ते होते. अशा पद्धतीने चीफ मिनिस्टर एक स्त्री असतानासुद्धा स्त्रियांवरती अत्याचार अतोनात होत होते. तृणमूल काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला अभय होतं, मेरे पश्चिम बंगाल का कोई भी अगर यहाँ आए कुछ करे और उसकी तरफ अगर उंगली भी उठी तो खून की नदियाँ बहेगी. हे डायलॉग आहेत ममता बॅनर्जीचे. आणि तुमच्याच देशात तुमच्याच राज्यात राहणाऱ्या इतर लोकांना तुम्ही फक्त तुष्टीकरण करत करत फक्त मुस्लिमांचा कैवार घेत घेत तुम्ही राज्य केलं आणि अतोनात अत्याचार केले. अरे कुठेतरी हे अत्याचार मोजले जाणार ना. शेवटी त्याचे पडसाद या मतपेटीतनं दिसले. या लोकांना करायचे पंतप्रधान आहे यांची लायकी. अरे करा तुम्ही आंदोलनात तुम्ही करा, स्टुडंट लोकांना अधिकार आहे. किंवा एखाद्यावरती अन्याय झाला तर त्याला आवाज उठवण्याचा कोणत्याही नागरिकाला या आपल्या घटनेने अधिकार दिला आहे, भले तो कोणीही असो. पण मग असे अधिकार असतानासुद्धा या BJPच्या कार्यकर्त्याच्या घरात तृणमूल काँग्रेसचे गुंड घुसून बाया पोरी उचलून नेऊन त्यांच्यावर बलात्कार करताना त्यांनी आवाज उठवला तर तो दाबला गेला. एकाही तृणमूलच्या अशा गुंडाला अटक नाही झाली. बांगलादेशचे अनेक लोक तिथे येऊन स्थायिक झाले कलकत्त्याला, पश्चिम बंगालमध्ये. भुयाराच्या भुयार सापडली आहेत आत्ता. बांगलादेशच्या सीमेपासून या पश्चिम बंगालपर्यंतल्या बंगल्यापर्यंत भुयार, अंडरग्राऊंड. किती लोक आले, किती लोक इथे विस्थापित होऊन मस्तपैकी इथे प्रस्थापित झाले. सगळी आयडेंटिटी मिळवली इथं. एका बंगल्यात जाणारी लोकं दिसत नव्हती, पण येताना त्या बंगल्याच्या गेटमधून 50-50 लोकांचा जथ्था बाहेर पडताना दिसायला लागला. ह्या घटना घडल्यात. कोणाला बनवताय पंतप्रधान? अरे झालेल्या सुधारणांची यादी जर वाचत बसलो ना मी, मला वाचायची नाही आहे. कारण व्हिडिओच्या सुरुवातीपासूनच मला अंधभक्त म्हणून हिणवणाऱ्या लोकांना अजून त्रास मला द्यायचा नाही आहे. एकाच व्हिडिओत येईन मी, अजून काही माहिती घेऊन नक्की तुमच्यासमोर येईन. पण तुम्हाला जर हे अतिक अहमद, अजून कोण मुख्तार अन्सारी, शहाबुद्दीन, तृणमूल काँग्रेसचे अमानवी अत्याचार करणारे कार्यकर्ते, याच लोकांच्या ताब्यात पुन्हा जर आपला देश द्यायचा असेल ना, आणि जर आपल्या बायापोरींची काहीच काळजी नसेल आपल्याला येत्या काळामध्ये, आज 7-8 वर्षाची असलेली मुलगी जर तुम्हाला 11वीत गेल्यानंतर कॉलेजमधून सुखरूप घरी याविषयी वाटत असेल ना, तर थोडी वैचारिक पातळी कुठेतरी बदलायची आवश्यकता आहे. मित्रांनो, अंगावर काटे येण्यासारखी शहाबुद्दीन अतिक अहमद, त्याचा मुलगा, अतिक अहमदचा भाऊ आणि ममता बॅनर्जींनी पांघरून घातलेले तृणमूलचे अनेक गुंडे यांनी केलेले कारनामे, उत्तर प्रदेशमध्ये घडलेला अतिशय अमानवी असे अनेक प्रकार, ज्याला योगी आदित्यनाथजींनी थोडा तरी पायबंद घातला आहे. अशा सगळ्या गोष्टी ज्या घडून गेल्यात त्या गाडल्या नाही गेल्यात, त्या इतिहासाच्या पानात नोंदल्या गेल्यात. फक्त ती वाचण्याची मानसिकता तुमच्याकडे पाहिजे. त्याच्यातला जो दाह आहे, त्याच्यातला जो संताप आहे, त्याच्यातनं ज्या काही यातना, ज्या किंकाळ्या तुम्हाला ऐकू आल्या पाहिजेत, ती पानं पलटताना. आणि मग तुम्ही तुमची पात्रता असेल तर या भारत देशाचं भवितव्य ठरवण्यासारख्या गप्पा करा. जय हिंद, जय भारत.